श्री गणेश दत्त गुरुभ्यो नमः. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः. गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. काही मला सेवनही न झाले, तथापि तेणे मज उद्धरिले. आता तरी अर्पिन प्राण त्याला, विसरू कसा मी गुरुपादुकाला. गुरुवाणी पुष्प 4 मधील मूर्ती आणि चैतन्य या अध्यायाचं मी पठण करीत आहे. परमपूज्य सद्गुरू श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामी आपल्या प्रासादिक वाणीतून मार्गदर्शनपर आशीर्वाद देताना म्हणतात, परमेश्वराचे खरे स्वरूप पूर्ण प्रकाशमय व निर्गुण निराकार आहे. सामान्य माणसांना या स्वरूपाची कल्पना येत नाही. निर्गुण निराकाराचे स्मरण करणे अवघड वाटते. नजरेसमोर कोणती तरी चांगली मूर्ती पाहिल्याशिवाय मनात चांगले विचार येत नाहीत. परमेश्वराचे सगुण व साकार स्वरूप पाहिल्यावर सामान्य माणसांच्या मनात चांगली भावना निर्माण होईल. मन एकाग्र करता येईल व जप तप साधना करणे सोपे होईल. असा चांगला हेतू ठेवून मूर्ती निर्माण केल्या गेल्या. प्राचीन काळी मूर्तीपूजा नव्हती. पूर्वीच्या काळी ऋषी मुनी पाटावर तांदळाच्या सहाय्याने श्रीयंत्र काढीत. देवदेवतांना विशिष्ट मंत्राने आवाहन करीत, त्यांची पूजा अर्चा करीत. पुढे पुढे श्रीयंत्रानंतर ते शाळीग्रामाची पूजा अर्चा करू लागले. कौरव पांडवांच्या महायुद्ध समाप्तीनंतर भगवान श्रीकृष्णांनी सुदर्शन चक्राचा त्याग केला. गंडकी नदीत त्यांनी सुदर्शन चक्र सोडल्यावर पाण्याचा प्रवाह उलटा फिरला. तेव्हा सुदर्शन चक्र काही दगडांवर आपटत गेले. काही दगडांवर चक्राच्या आरीच्या खुणा उमटल्या. अशा खुणा उमटलेल्या शाळीग्रामांना विशेष महत्त्व आहे. शाळीग्रामाऐवजी मूर्तीपूजा करण्याची प्रथा आद्य शंकराचार्यांनी सुरू केली. विविध देवतांचे महत्त्व लक्षात घेऊन पंचायतन पूजा सुरू केली. श्रीकृष्ण, श्री शंकर, श्री दत्तात्रेय, श्री राम इत्यादी देवदेवतांना मंत्रोपचाराने आवाहन केले जात असे. ऋषीमुनींच्या मंत्रोपचाराने मूर्ती साकार होत असे. त्याची वर्णने पुराणांमध्ये होऊ लागली. हळूहळू पुराणांमध्ये असलेल्या वर्णनांनुसार मूर्ती स्थापन होऊ लागल्या. देवदेवतांच्या मूर्ती स्थापन करण्यामागे पुष्कळ चांगले हेतू आहेत. मूर्ती पाहिल्यानंतर सामान्य माणसाच्या मनात चांगली भावना निर्माण होते. मन एकाग्र करता येते. मन एकाग्र झाले म्हणजे जप तप साधना करणे सोयीस्कर होऊन परमार्थामध्ये चांगली प्रगती साधता येऊ शकते. समाजातील काही लोकांनी ह्याचा योग्य अर्थ लक्षात न घेता श्रीयंत्र श्रेष्ठ की मूर्ती श्रेष्ठ हा नवीन वाद सुरू केला. वास्तविक पाहता दोघांचा अर्थ एकच आहे, फक्त स्वरूप वेगळे आहे. व्यवस्थित मंत्रोच्चाराने श्रीयंत्रामध्ये जितके चैतन्य व शक्ती निर्माण होऊ शकेल तितकेच चैतन्य व शक्ती मूर्तीमध्ये निर्माण होऊ शकेल. मात्र मूर्तीला पाहिजे तसा आकार देता येतो, तसा श्रीयंत्राला देता येत नाही. मूर्तीमध्ये चैतन्य निर्माण होण्यासाठी यथा देहे तथा देवे अशी भावना आपल्यामध्ये निर्माण व्हायला पाहिजे. आपल्याला जे जे पाहिजे ते ते सर्व देवांना दिले पाहिजे. मूर्तीची पूजा करताना ती मूर्ती सजीव व्यक्ती आहे असे समजून तिचे योग्य सोपस्कार करावेत. जर आपण कोमट पाण्याने स्नान करीत असू तर देवांना देखील कोमट पाण्याने स्नान घालायला पाहिजे. नित्य नेमाने देवांची पूजा आरती करून नैवेद्य दाखवावा. रोज एकाग्र मनाने पूर्ण श्रद्धेने व संपूर्ण तन्मयतेने पूजा केल्यास त्या मूर्तीमध्ये चैतन्य उत्पन्न होते. मूर्तीची प्रतिष्ठापना करणं म्हणजे आपल्याच प्राणांचे अधिष्ठान त्या मूर्तीत ठेवणं. आपल्या प्राणापेक्षाही श्रेष्ठ अशी मूर्ती आहे अशा भावनेनं ती प्राणप्रतिष्ठा केली जाते.
मूर्तीची मंत्रयुक्त प्राणप्रतिष्ठा करणं ही आपली भारतीय परंपरा आहे. दुसऱ्यानं मंत्र म्हटल्यानंतर त्या पद्धतीचं आचरण केलं जातं. मंत्राचं उच्चारण केल्याशिवाय त्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा झाली असे भाव आपल्यात येत नाही. म्हणून मनाला भावना येण्याकरिता मंत्रयुक्त प्राणप्रतिष्ठा उपाध्यायाकडून करणं गरजेचं आहे. ज्या व्यक्तींच्या प्रयत्नाने मूर्तीमध्ये चैतन्य निर्माण झालेले आहे, अशी मूर्ती त्या व्यक्तीला सोडून राहत नाही व ती व्यक्तीही मूर्तीला सोडून राहू शकत नाही. याचे उदाहरण म्हणजे श्री वासुदेवानंद सरस्वती उर्फ टेंबे स्वामी. ते एकदा नदीमध्ये स्नान करीत होते. तेव्हा एका चिकित्सक माणसाने त्यांना विचारलं की देव जर निर्गुण निराकार आहे तर आपण रोज देवाच्या मूर्तीची पूजा का करता? आपण संन्यासी असताना आपल्याला देवाच्या मूर्तीची आवश्यकताच काय? श्री टेंबे स्वामींनी उत्तर दिले की नित्य एकाग्र मनाने पूजा केल्यामुळे मी व मूर्ती एकरूप झालेलो आहोत. मी देवाच्या मूर्तीशिवाय राहू शकत नाही व देवाची मूर्तीही माझ्याशिवाय राहू शकणार नाही. तुम्हाला पाहिजे असेल तर पलीकडे ठेवलेली मूर्ती घेऊन जा. टेंबे स्वामींनी ती मूर्ती त्या माणसाच्या स्वाधीन केली व ते पुढे चालू लागले. तो माणूसही स्वतःच्या मार्गाने जाऊ लागला. 1 ते 1.5 मैल गेल्यानंतर त्या माणसाने मूर्तीकडे पाहिले तर ती मूर्ती अदृश्य झाली होती. तो परत स्वामींकडे आला व त्याने ही घटना स्वामींना सांगितली. स्वामींनी त्याला मागे बघायला सांगितले. ती मूर्ती स्वामींच्या मागे येत होती. एकनिष्ठ भक्ताशिवाय मूर्ती राहू शकत नाही. भक्ताच्या मनामध्ये देवाला भेटण्याची अत्यंतिक इच्छा जशी उत्पन्न होते व देवाला भेटल्याशिवाय तो राहू शकत नाही, तसेच देव सुद्धा भक्ताशिवाय राहू शकत नाही. उलट तो एकनिष्ठ भक्ताची वाट पाहत असतो. जेव्हा भक्त देवाला संपूर्णपणे वाहून घेतो तेव्हा देव देखील भक्तांची काळजी वाहतात, त्यांच्या कामात मदत करतात. संत जनाबाई पांडुरंगाची भक्त होती. ती देवाचे चिंतन करीत करीत दळण दळी. देवानेच तिला दळण दळण्यात मदत केली व तिच्या कामाचा भार हलका केला. ह्याचा अर्थ असा की काम करताना देवाचे चिंतन जर मनातल्या मनात चालू असेल तर काम केव्हा संपते हे लक्षात येत नाही. अशा रीतीने देवच अप्रत्यक्षपणे मदत करीत असतो. सतत नामस्मरण करीत राहिल्यास अंतःचक्षूंसमोर देवाची मूर्ती येऊ शकते. देवाच्या मूर्तीमध्ये कोणत्या प्रकारचे व किती प्रमाणात चैतन्य निर्माण झाले आहे ते मूर्तीचे दर्शन घेताना लक्षात येते. सात्विक व्यक्तींना त्याप्रमाणे संवेदना होऊ लागतात. मूर्तीतून निघणारी किरणे जाणवतात. जितक्या प्रमाणात संवेदना निर्माण होतील त्या प्रमाणात त्या जागेचे पावित्र्य व मंगल्य किती हे लक्षात येते. मूर्तीची जितकी मन लावून सेवा करावी तेवढी आपल्या मनाची प्रसन्नता वाढते असा अनुभव आहे. श्री गुरुदेव दत्त. गुरुबंधू आणि भगिनीनो, या पुढील अध्यायाच्या पठणासाठी पुन्हा भेटूया उद्या सकाळी 6 वाजता. श्री गुरुदेव दत्त.